सध्या कोकणात सगळीकडे शिमगोत्सवाची धूम आहे। सावर्डे गावात होळीचा अनोखा खेळ खेळला जातो। वोल्ता होम या खेळात होळीत अर्धवट जळलेली लाकडं ग्रामदेवतेच्या नावाने बोंबा मारत एकमेकांवर फेकण्याची अनोखी प्रथा जोपासली जाते। कोकणात शिमगोत्सवानिमित्त गावोगावी होम लावले जातात। ग्रामदेवतेच्या पालखी प्रदक्षिणेनंतर होम लावला जातो। होमाकरता ग्रामस्थांची मोठी गर्दी बघायला मिळते। होळी आणि धुलीवंदनाचा सण आनंदात साजरा करता यावा याकरता मुंबईत 11,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील एकूण पाणीसाठा गेल्या 15 दिवसांमध्ये 8% घटलाय आणि 43% आलाय। त्यामुळे मुंबईकरांना आता होळी धुळवडीपासूनच पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। कोकणात पारंपरिक शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। गावागावात देवीच्या पालख्या भक्तांच्या भेटीला आल्यात। दापोलीत श्री देव भैरवीनाथ पालखी मानाच्या सोहळ्यात स्थानावर आली असता एका अश्वानं पालखीचं दर्शन घेत सलामी दिली। पुण्याच्या रेल्वे विभागाकडून होळीनिमित्त 13 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला। पुणे ते दानापूर, गोरखपूर आणि मुझफ्फरपूरसाठी विशेष रेल्वे धावणार आहेत। प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून रेल्वे स्टेशनवर मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे। होळी रंगपंचमी निमित्त रस्त्यावरील मद्यपींचा अतिरेक रोखण्याकरता मुंबई पोलीस शहरात सर्वत्र नाकाबंदी लावून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम हाती घेणार आहेत। याशिवाय गल्ली बोळात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। गर्दीची ठिकाणं, दाट आणि मिश्र वस्त्यांवर विशेष लक्ष असेल असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं। धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगानं भरलेले फुगे फेकल्यास कारवाई करण्याचा इशारा रेल्वे पोलिसांनी दिला आहे। होळी तसंच धुलीवंदनानिमित्त रेल्वे पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। होळी तसंच धुलीवंदनानिमित्त मोठ्या प्रमाणावर रंग खेळला जातो। उत्साहाच्या भरात काही जण धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगानं भरलेले फुगे फेकतात। या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिसांकडून परिसरात गस्त वाढवण्यात आली। लोणावळ्यामध्ये होळी आणि धुलीवंदनाची धामधूम सुरू आहे। धुलीवंदनाकरता बाजारात विविध रंग, पिचकाऱ्या आणि रंगांची खेळणी मोठ्या प्रमाणात विक्री करता उपलब्ध आहेत। पण यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत या वस्तूंच्या किमती 30% वाढल्या आहेत। पुण्यात उकाडा वाढला असून तापमानाचा पारा 40°C वर गेलाय। पुढील 2 दिवसात उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे। सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नियमित व्यायाम करून नागरिकांना आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवता यावं यासाठी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे उपनगरात तब्बल 50 ओपन जिम उभारण्यात येणार आहेत। यापैकी 2 जिमचं काम पूर्ण झालं असून अन्य जिमच्या उभारणीकरता म्हाडाकडून सार्वजनिक ठिकाणी जागेचा शोध सुरू आहे। रेडी रेकनर दरासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू आहे। एकाच परिसरात सर्वसामान्य आणि उच्चभ्रू लोकवस्ती असते। अशा वेळी त्या परिसरात घरांची खरेदी करताना सरसकट रेडी रेकनरचे दर लावले जातात। त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो। त्यामुळे रेडी रेकनरसाठी व्हॅल्यू झोन तयार करण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मुंबईसह महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापनं आणि कार्यालयांवरील नामफलक मराठीत लावणं बंधनकारक असताना मराठी द्वेष्ट्या मुजोरांकडून मराठी पाट्या लावणं टाळलं जात आहे। यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत 3687 दुकानदारांना दणका देताना तब्बल 1,20,00,000चा दंड वसूल करण्यात आलाय।
मुंबईतील 131 SRA प्रकल्पातील भाडेकरूंचे 880 कोटी रुपयांचे भाडे विकासकांनी थकवले। त्यातील 660 कोटी रुपयांचं भाडं वसूल करण्यात आलेलं आहे। महापालिकेत घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरता तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे। 30 दिवसांच्या आत समिती स्थापन केली जाईल अशी माहिती उदय सामंतांनी दिली। गेल्या काही वर्षात राज्यात मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। उच्च रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात किडनीचे विकार होण्याचा धोका असतो। यावेळी डायलिसिस किंवा प्रत्यारोपण हाच पर्याय आहे। तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं उष्णतेच्या लाटांनी राज्यभरातील नागरिक हैराण झालेत। त्यातच गुजरातमध्ये ग्रीड फेल्युअर झाल्यानं मुंबई, ठाणे, पुण्यात 55 मिनिटांचा पॉवर ब्लॉक झालेला आहे। फेब्रुवारीत किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर 3.61% आलाय। भाज्या आणि प्रथिनयुक्त पदार्थांच्या किमती घसरल्यानं महागाई उतरल्याचं सरकारचं म्हणणं आहे। आपल्या नावानंतर आधी आईचं, मग वडिलांचं आणि नंतर आडनाव लिहिण्याची पद्धत सध्या आलेली आहे। मात्र महिलांना त्याबाबत अनेक अडचणी येत आहेत। त्यामुळे लवकरच महिलांनी स्वतःचं नाव कसं लिहायचं याचा GR येणार आहे। महापालिका प्रशासनानं पर्यावरण रक्षणाकरता शहरात जिथे जागा मिळेल तिथे हरितपट्टे विकसित करण्याचा निर्णय घेतलाय। मोरबे धरण परिसरामध्ये पुढील वर्षभरात 40,000 वृक्षांची लागवड केली जाणार आहे। त्यासाठीची कार्यवाही सुरू केलेली आहे। आता नेट सर्फिंगची चिंता नसणार आहे। इंटरनेट सुसाट चालणार आहे। एअरटेल पाठोपाठ जिओनेही मस्क यांच्या स्टारलिंक सोबत करार केलाय। त्यामुळे आता देशात 4G, 5G आणि 6G तंत्रज्ञानासोबत SAT-G तंत्रज्ञान मिळणार आहे। त्यासाठी महिन्याला 3,500 रुपये मोजावे लागणार आहेत। शेअर बाजारात सतत सुरू असलेल्या चढउतारांदरम्यान स्मॉल कॅप आणि मिड कॅप योजनांमधील गुंतवणुकीत घट झाल्यामुळे म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक 26% घसरून 29,303 कोटींवर आली आहे। तळं राखेल तो पाणी चाखेल या उक्तीप्रमाणे यंदाच्या बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवारांनी पुण्यासाठी जरा सढळ हातानं आर्थिक तरतूद केली आहे। तर पुण्यानंतर राजधानी मुंबई आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरचा क्रमांक लागतो। अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पातून पुण्याचे पालकमंत्री असणाऱ्या अजित पवारांनी पुण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे। विशेष म्हणजे अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात वार्षिक योजनेसाठी केलेल्या तरतुदीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूर जिल्हा 3ऱ्या क्रमांकावर आहे, तर एकनाथ शिंदेंचा ठाणे जिल्हा 4थ्या क्रमांकावर आहे। कुठल्या जिल्ह्यासाठी किती आर्थिक तरतूद केली आहे पाहूयात। पुणे जिल्ह्यासाठी 20,165 कोटी, मुंबई उपनगरासाठी 1,066 कोटी, नागपूर जिल्ह्यासाठी 1,047 कोटी, ठाणे जिल्ह्यासाठी 1,005 कोटींची आर्थिक तरतूद। पुणे मेट्रो रेल्वे टप्पा 2 अंतर्गत खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि नळस्टॉप वारजे माणिकबाग या 2 मार्गिकांच्या 9,897 कोटी रुपये किमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेकरता पाठविलेला आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्याच्या वार्षिक योजनेत जवळपास 200 कोटींची वाढ केली होती। मात्र आता नव्या सरकारमध्ये पुणे, मुंबई, नागपूरपेक्षा ठाण्याला कमी निधी मिळाल्याचं या आकडेवारीवरून दिसतंय। अजित पवार अर्थमंत्री असल्यामुळे पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्याला झुकतं माप दिलंय। त्यामुळे या मुद्द्यावरून येत्या काळात महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता आहे। वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।